मारतो. तुमच्या काळात श्वेतपत्रिकेचं प्रकरण फार गाजलं होतं आणि त्याच्यावरून तुमच्यावर असे अनेक आरोप होतात की तुम्ही मुद्दामहून हात धुवून मागे लागलात. श्वेतपत्रिका मांडायची आवश्यकता काय किंवा त्याचं कार्यकारण भाव काय, इंटेन्शन काय, तर हे काय श्वेतपत्रिकेचं नेमकं प्रकरण? साधी गोष्ट होती की जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आलो, मी महाराष्ट्रात काम केलं नव्हतं, मला पूर्वीचा इतिहास माहीत नव्हतं. मी एका प्रोजेक्टची माहिती घेतली. नागपूरमधलं गोसीखुर्द नावाचं प्रोजेक्ट होतं. 1986 साली राजीव गांधींनी भूमिपूजन केलं. 5 वर्षामध्ये काहीतरी 400-450 कोटीचं ते धरण बांधायचं होतं. मी जेव्हा 2010 साली रिव्ह्यू घेतला तेव्हा मला सांगितलं गेलं की हे धरण काही पूर्ण झालं नाही. आता त्याचा खर्च 16,000 कोटी झाला आहे. ते धरण आजही पूर्ण झालेलं नाही. आता त्याचा खर्च 23,000 कोटीवर केला आहे. मी एवढंच विचारलं की चाललंय काय हे, म्हणजे तुम्ही गलथान कारभार आहे का, किंवा तुमचं इतकं प्लॅनिंग चुकतंय का की 500 कोटीमध्ये 5 वर्षात पूर्ण होणार धरण 40 वर्ष झालं पूर्ण झालं ना, आता इतक्या काय झालं. तर म्हणून मी सांगितलं की श्वेतपत्रिका याची मला द्या. मी कोणाला सांगितलं तर पाटबंधारे खात्याला सांगितलं. मी काही चौकशी लावली नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो, तो नाही आहे. श्वेतपत्रिका सरकारकडून जनतेला दिलेली ऑथेंटिक